तुम्ही अगदी नवीन जरी शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल। एवढ्या सोप्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप डिझाईन कशी बनवायची हे तुम्हाला दाखवणार आहे। हाय, सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा, आज आपण 9 इंचाच्या बाहीवरती खूपच सुंदर अशी बाही डिझाईन बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा। तर बघा, इथे बाहीची उंची मी 9 इंच घेतलेली आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे आणि 9.5 इंचावरती बाहीची उंची टाकलेली आहे। ओके, आता बघा, सरळ बाजूवरती आपल्याला बाही ठेवून घ्यायची आहे आणि बॉटमला खालून 5 इंचावरती टिप मारून घ्यायची आहे। लक्षात राहू द्या, टिप मारताना आपल्याला 5 इंचावरती टिप मारायची आहे। एकसारखं 5 इंचाचं मार्जिन पकडत इथे मी टिप मारून घेत आहे। बॉटमला 5 इंचावरती टिप मारून घेतल्यानंतर खालचं जे एक्स्ट्रा कापड आहे ते लगेच कट करून घेणार आहे। एक्स्ट्रा कापड कट करून घेतल्यानंतर आपल्याला या पद्धतीने बाही ओपन करून डापटीप देऊन घ्यायची आहे। तर बघा, डापटीप ही मी अस्तरवरती देत आहे। डापटीप दिल्यामुळे अस्तर अगदी इझिली आतमध्ये फोल्ड होतं, सो त्यामुळे डापटीप द्यायला विसरायचं नाही। डापटीप देऊन घेतल्यानंतर बाही आपल्याला उलट्या साईडने या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे आणि या पद्धतीने अगदी कडेने टिप मारून घ्यायची आहे। आता इथे मी उलट्या साईडने टिप मारून घेत आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सरळ बाजूवरती टिप मारू शकता, पण या पद्धतीने जर तुम्ही टिप मारली तर तुम्हाला अस्तर जोडायला सुद्धा खूप सोपं जातं, सो त्यामुळे इथे मी उलट्या साईडने टिप मारून घेत आहे। बॉटमला टिप मारून घेतल्यानंतर आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे। मी उलट्या साईडने टिप मारलेली आहे तरी सुद्धा फिनिशिंग तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आलेली आहे। आता आपण अस्तर जोडून घेणार आहोत। मी ज्या पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवत आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला देखील बाही तयार करायची आहे। खूप सुंदर डिझाईन तयार होणार आहे बाहीवरती। तर बघा, अस्तर जोडून घेतलेलं आहे। आता एक्स्ट्रा जे कापड आहे ते लगेच कट करून घ्यायचं आहे। तर बघा, आपण जशी अस्तरची बाही तयार करतो सेम त्या पद्धतीने इथे मी फिनिशिंग सोबत अस्तरची बाही तयार करून घेतलेली आहे। आता बाही आपल्याला उलट्या साईडने या पद्धतीने फोल्ड करायची आहे। बाही फोल्ड करून आपल्याला या पद्धतीने हाताने प्रेस करून घ्यायचं आहे। आता व्यवस्थित लक्ष द्या, वरून मी 2 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि खालून बघा 1.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे। दोन्ही साईडला आपल्याला सेम मार्जिन सोडायचं आहे, पण वरचं जे 2 इंच मार्जिन आहे त्यातून 5 इंच बाही जोडण्यासाठी जाणार आहे, सो बाही जोडल्यानंतर आपलं सेमच मार्जिन येणार आहे। ओके, तर बघा, वरती आणि खाली मी मार्किंग करून घेतलेलं आहे। आता ह्या 2 पॉईंटचा आपल्याला मध्य काढायचं आहे। तर बघा, टेप या पद्धतीने सरळ ठेवला आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खूण करून घेतली। ओके, आता व्यवस्थित बघा, इथून आपल्याला दोन्ही साईडला अर्धा इंचाचं मार्किंग करायचं आहे। आलं लक्षात? आपण काय केलं, वरती 2 इंच सोडलेलं आहे, खालून 1.25 इंच सोडलेलं आहे। ह्या 2 पॉईंटचा मध्य इथे काढला आणि मध्यापासून वरती आणि खाली अर्धा इंचाचं मार्किंग केलेलं आहे। आलं लक्षात? आता इथून आपल्याला 1.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे। ओके, खालून सुद्धा मी 1.25 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि आपल्याला इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। तर बघा, या पद्धतीने मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे। आता बॉक्स तयार करून घेतल्यानंतर आपल्याला हे जे आपण बॉक्स तयार केलेले आहेत 2, त्याचा सुद्धा मध्य काढायचा आहे। तर बघा, मी टेप सरळ ठेवला आणि टेप फोल्ड करून या पद्धतीने मध्यावरती खूण करून घेतलेली आहे। आणि बघा, मग आपल्याला या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे, असा कर्व आपल्याला द्यायचा आहे। ओके, तर बघा, मी दोन्ही शेप देऊन घेतलेले आहेत। आता आपल्याला कॅनव्हास कट करून घ्यायचा आहे। तर बघा, इथे मी कॅनव्हास घेतलेला आहे आणि कॅनव्हास आपल्याला या पद्धतीने ठेवून कॅनव्हासवरती शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे। मार्किंग करताना डार्क मार्किंग करायचं आहे, त्यामुळे आपल्याला कॅनव्हासवरती ते व्यवस्थित दिसतं। आणि बघा, मग या पद्धतीने मी कॅनव्हासवरती शेप ड्रॉ करून घेतलेला आहे। आता कॅनव्हास आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला आहे तसं शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे। ओके, तर बघा, कॅनव्हास मी फोल्ड करून घेतलेला आहे आणि या पद्धतीने बघा आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा शेप दिसत आहे, सो त्याच्यावरतीच मी इथे मार्किंग करून घेत आहे।
तर बघा या पद्धतीने आपला शेप येणार आहे। आता ह्या शेपच्या कडेने आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन सोडायचं आहे, म्हणजे एक्स्ट्रा कॅनव्हास आपल्याला इथे ठेवायचा आहे। तर बघा शेपच्या कडेने मी या पद्धतीने मार्किंग करून घेतलेला आहे। आता एक्स्ट्रा जो कॅनव्हास आहे तो कट करून घ्यायचा आहे। तर बघा एक्स्ट्रा कॅनव्हास कट करून घेतल्यानंतर आपल्याला कॅनव्हासपेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे। तर इथे मी अस्तर एक्स्ट्रा कटिंग करून घेतलेलं आहे अर्धा इंच, आणि आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे। तर बघा अस्तर व्यवस्थित फोल्ड करून मी टीप मारून घेतलेली आहे। आता एक्स्ट्रा जे अस्तर आहे ते कट करून घ्यायचं आहे। तर बघा इथे आपला शेप तयार झालेला आहे। आता हा शेप आपल्याला बाहीवरती ठेवायचा आहे। त्या अगोदर बाही आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून मधोमध मार्किंग करून घ्यायचं आहे। मार्किंग करून घेतल्यानंतर आपल्याला वरून 2 इंचावरती मार्किंग करायचं आहे, आणि तिथूनच खाली आपल्याला कॅनव्हास या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे। ओके, शेपचा जो पॉइंट आहे तो त्या पॉइंटवरती आला पाहिजे, या पद्धतीने तुम्हाला कॅनव्हास ठेवून घ्यायचा आहे। आपल्याला टीप व्यवस्थित मारता यावी यासाठी आपल्याला इथे पिना लावून घ्यायच्या आहेत, जेणेकरून शेप हलणार नाही। आणि बघा मग या पद्धतीने मी पिना लावून घेत आहे। तर बघा पिना लावून घेतल्यानंतर आपल्याला शेपच्या कडेने या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे। आपण जो शेप ड्रॉ केलेला आहे त्याच्यावरतीच आपल्याला टीप मारून घ्यायची आहे। तुम्ही त्याच्यावरती टीप मारली किंवा तुम्ही त्याच्या साइडवरून टीप मारली तरी सुद्धा चालेल। तर बघा आपल्याला जसा शेप येईल त्या पद्धतीने दाब उचलून टीप मारून घ्यायची आहे, पण लक्षात ठेवा आपल्याला फक्त कापड फिरवायचं आहे। दाब उचलताना सुई आपली तिथेच कपड्यामध्येच असली पाहिजे। फक्त आपल्याला बघा या पद्धतीने कापड फिरवून घ्यायचं आहे। टीप मारताना शेप बिघडणार नाही याची पूर्ण काळजी घ्या। जसं आपण शेप ड्रॉ केलेला आहे सेम त्याच पद्धतीने आपली टीप आली पाहिजे, या पद्धतीने टीप मारायची आहे। तर बघा हा जो मधला स्पेस आहे तिथे तुम्ही सरळ टीप मारू शकता। तर बघा या पद्धतीने मी सर्व शेपला व्यवस्थित टीप मारून घेतलेली आहे। आता आपण पिना काढून घेऊया। पिना काढून घेतल्यानंतर आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून एक कट मारून घ्यायचा आहे, आणि बघा या पद्धतीने 1/2 इंचाचं मार्जिन सोडून एक्स्ट्रा जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे। लक्षात राहू द्या कट करताना व्यवस्थित कट करायचा आहे। तर बघा एक्स्ट्रा जे कापड आहे ते कट करून घेतलेलं आहे, आणि या पद्धतीने कट मारून घेत आहे। जिथे जिथे कोणे आहे तिथे आपल्याला कट मारायचे आहेत। ओके, आता मधला जो स्पेस आहे तिथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे, कारण टीप मारताना आपण खूप जवळ टीप मारली होती, त्यामुळे आपल्याला पुन्हा इथे टीप मारून घ्यायची आहे। तर बघा दोन्ही साइडला मी टीप मारून घेतलेली आहे। आता आपल्याला कॅनव्हास जो आहे तो आतमध्ये फोल्ड करायचा आहे। तर बघा शेप व्यवस्थित आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे। तर बघा कॅनव्हास आतमध्ये व्यवस्थित फोल्ड करून मी प्रेस करून घेतलेला आहे। तुम्ही फिनिशिंग बघू शकता दोन्ही साइडची खूप सुंदर आलेली आहे। आता आपल्याला कडेने टीप मारून घ्यायची आहे। कॅनव्हासवरती टीप मारताना तुम्हाला जसं सांगितलं आपल्याला फक्त दाब उचलायचा आहे, सुई तिथेच ठेवायची आहे, आणि कापड फिरवून आपल्याला शेपच्या कडेने टीप मारून घ्यायची आहे। ओके,
सेम त्याच पद्धतीने तुम्हाला इथे सुद्धा टीप मारून घ्यायची आहे। तर बघा फक्त मी दाब उचललेला आहे, सुई तिथेच आहे आणि फक्त कापड फिरवून मी टीप मारून घेत आहे। तर बघा शेपच्या कडेने मी टीप मारून घेतलेली आहे। आता बघा हा जो मधला स्पेस आहे त्या स्पेसमध्ये आपल्याला या पद्धतीचे मणी लावून घ्यायचे आहेत। तर तुम्हाला मी एक एक मणी लावून दाखवते। तुम्हाला हवं असेल, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शेपच्या कडेने लेस सुद्धा लावू शकता। इथे मी या पद्धतीचे मोठे मणी लावून घेणार आहे। तर बघा सुई मी खालून वरती काढून घेतलेली आहे। आता सुईमध्ये आपल्याला मणी ओवून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने बघा खालून वरती आपल्याला सुई काढायची आहे। ओके, मणी अजून जास्त पॅक होण्यासाठी आपल्याला पुन्हा त्या मण्यातून सुई काढायची आहे आणि वरून खाली आपल्याला सुई व्यवस्थित आतमध्ये घालायची आहे। मणी एकदम पॅक झाला पाहिजे या पद्धतीने तुम्हाला मणी लावून घ्यायचा आहे आणि एक मणी लावून झाल्यानंतर तुम्हाला इथे गाठ द्यायची आहे जेणेकरून तो मणी पॅक राहील। तर बघा मणी मी व्यवस्थित पॅक करून घेतलेला आहे। आता सेम याच पद्धतीने मी सर्व मणी लावून घेणार आहे। तर बघा मग सर्व मणी इथे मी लावून घेतलेले आहेत। मणी लावून घेतल्यानंतर तुम्ही दोन्ही साईडला बघा या पद्धतीचे बटन्स लावू शकता। खूपच सुंदर डिझाइनला लुक येईल। तुमच्याकडे असे बटन्स अवेलेबल नसतील तर तुम्ही या पद्धतीचे बटन सुद्धा लावू शकता। बटन हे ऑप्शनल आहेत। तुम्हाला जर बटन लावायचे नसतील तर तुम्ही डायरेक्ट शेपच्या कडेने लेस लावू शकता आणि मध्ये जे आपण मणी लावलेले आहेत तसे मणी लावलेत तरी सुद्धा खूप सुंदर डिझाइन दिसेल। तर बघा या पद्धतीने आपली डिझाइन तयार झालेली आहे। खूपच सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह अशी ही डिझाइन आपण तयार केलेली आहे। अगदी स्टेप बाय स्टेप आणि महत्त्वाच्या टिप्स सोबत तुम्हाला मी ही डिझाइन कशी तयार करायची हे दाखवलेलं आहे। तुम्हाला आजची ही डिझाइन कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन लेटेस्ट व्हिडिओचे अपडेट भेटत राहतात। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय। थँक्स फॉर वॉचिंग।